कोल्हापूर हातकणंगले लोकसभा 2024 यंदा कोण उघडणार दिल्लीचे खासदार? सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे. तसं राजकारण म्हणलं की आपल्या आयुष्याचा आणि जगण्याचा एक अविभाज्य घटकच आहे. राजकारणावर अनेक लोक भाष्य करतात. अर्थातच लोकशाही आहे म्हणलं की प्रत्येकांना अधिकार आहेच बोलण्याचा. तसंच माझा महाराष्ट्रानं घेऊन आला आहे कोण उघडणार दिल्लीचं खासदार हा कार्यक्रम. आज आपल्यासोबत आहेत शिंदे गटाच्या पदाधिकारी. तर आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या ह्याबद्दलच्या प्रतिक्रिया. मॅडम, एकंदरीत तुमच्या प्रचाराला प्रतिसाद कसा मिळतो आहे? प्रचाराला प्रतिसाद अतिशय सुंदर मिळतो. त्यातल्या त्यात महिलांचा प्रतिसाद खूपच छान आहे. मोदी साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी महिलांच्यासाठी केलेले जे काम आहे किंवा ज्या योजना आहेत, ज्या योजनांचा लाभ बऱ्याच महिलांनी घेतलेला आहे आणि त्यामुळं महिलांचा प्रतिसाद अतिशय सुंदर लाभतो आहे. मोदी साहेब येऊन गेल्यामुळं आता प्रभाव असा पडलेला आहे की आता मंडलिक साहेबच येणार निवडून. काय सांगाल ते? मंडलिक साहेब म्हणजेच एकंदरीत आपण महायुतीने प्रचंड कामं केलेली आहेत. एकंदरीत महिलांच्याबद्दल पण आणखीन इतर सगळ्याच महाराष्ट्रामध्ये सुद्धा 50% आरक्षण दिलेलं आहे. महिलांच्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत. मुस्लिम महिलांच्यासाठी तिहेरी तलाक बंद केलेला आहे. त्याच पद्धतीनं 33% आरक्षण दिलेलं आहे संसदेत. हे सगळं महिलांच्यासाठीच व्हायला लागलेलं आहे. त्याच्यामुळं महिलांची संख्या पण प्रचंड होती आणि महिलांना आता वाटायला लागलेलं आहे की हे सगळं आपल्यासाठी चाललेलं आहे. त्यामुळं एकंदरीतच मोदी सरकार निवडून येईल आणि प्रचंड प्रमाणात त्यांना मताधिक्यानं मंडलिक साहेब पण निवडून येतील असं वाटतं. एकंदरीत कोल्हापूर मतदारसंघामध्ये एकीकडे शाहू महाराज आहेत आणि दुसरीकडे संजय मंडलिक आहेत. काय सांगाल ह्या वातावरणाबद्दल? तुम्ही काय बोलाल? कसं आहे, गादीबद्दलचे सगळ्यांनाच एक हे आहे, आदर आहे. पण आत्ता गादी वगैरे न बघता आपण संजय मंडलिक साहेबांचं कार्य पण बघितलं पाहिजे. कालच एक वाक्य प्रसिद्ध झालं की भीती गादीची म्हणून सभा मोदीची. काय सांगा? हीच गोष्ट तुम्ही उलटी पण करू शकता. भीती मोदींची, बरोबर आहे ना? मोदींची भीती आहे म्हणून तर जी सभा झाली त्याचं टेन्शन विरोधकांना जास्त आलं. कारण काय आहे, मोदी म्हणजे एक प्रचंड मोठी लाट आहे आणि त्या लाटेचीच भीती आता सगळ्यांना वाटायला लागलेली आहे. गादीला म्हणजे गादीची भीती वाटण्याला किंवा गादीची भीती वाटण्याचं कारणच काही नाही ना. कारण कसं आहे, भीती कुणाला वाटते? जी लोक काम करत नाहीत किंवा ज्यांनी केलेलंच नाही अशा लोकांना भीती वाटणं स्वाभाविक आहे. आत्तापर्यंत मंडलिक साहेबांच्यावरती आरोप झाले की मंडलिक साहेबांनी काही काम केलेलं नाही, मंडलिक साहेबांचा जनसंपर्क कमी आहे, असे बरेच खोटे नाटे आरोप झाले मंडलिक साहेबांच्यावर. पण मंडलिक साहेबांनी ते सगळे आरोप म्हणजे खोटे करून दाखवले. त्यांनी त्या वेळेला त्या गोष्टीला प्रत्युत्तर पण दिलेलं आहे. मंडलिक साहेबांनी त्यांनी केलेल्या विकास कामांची एक पुस्तिका पण काढलेली आहे आणि त्यामुळं आता असं झालं की विरोधकांच्याकडे बोलायला मुद्दे नाहीत. मग आता बोलायचं कुठल्या मुद्द्यावर? तर मग हे असे काहीतरी विषय घेऊन बोलायचं. मग आता तुमचा जर एखादा मोठा नेता आला, उद्या जर राहुल गांधी जर कोल्हापुरात आले आणि जर सभा घेतली तर आम्ही असं म्हणावं का की तुम्हाला मंडलिक साहेबांची भीती वाटते म्हणून तुम्ही राहुल गांधींना बोलवलं? काहीच नाही. तुम्हाला पण अधिकार आहे, आम्हाला पण आहे. तुम्ही बोलवा, आम्ही कुठं अडवलं आहे? आम्ही नाही म्हटलंच नाही. याचा अर्थ असा नव्हे की तुम्हाला घाबरून मोदींना बोलवणे इतपत मोदी काय रिकामटेकडे तर नाही आहेत ना की तुम्हाला घाबरून मोदींना प्रत्येक वेळेला इथं बोलवायला. पण खासदारकीची इलेक्शन आहे, खासदारकीचं मतदान हे मोदी साहेबांच्यासाठी सुद्धा फार महत्त्वाचं आहे. मोदी साहेबांनी 2047साठी जे लक्ष ठेवलेलं आहे भारतासाठी, त्याच्यासाठी मोदी साहेबांना खासदारांची गरज आहे. आणि जे ते चांगलं काम करत आहे त्याच्यात जर आपण पाठिंबा त्यांना जर देत असू तर त्याच्यात वाईट काय आहे? मग इथं भीती कुणाची भीती कुणाला वाटण्याचा प्रश्न आलाच कुठं? कारण आम्ही कुणालाच असं केलेलं नाही की तुम्ही हा नेता आणू नका, तो नेता आणू नका. तुम्हाला जे वाटतात ते तुम्ही घेऊन या, बघा जमत असेल तर करून बघा. या प्रचारासाठी एकंदरीत आणि संजय मंडलिकांना निवडून आणण्यासाठी महिलांचं एकंदरीत योगदान किती असेल? या प्रचारासाठी किंवा संजय मंडलिकांना निवडून आणण्यासाठी महिलांचं 100% योगदान आहे. कारण मंडलिक साहेबांनी तसं महिलांसाठी भरपूर कामं केलेली आहेत. त्यामुळं महिलांचा पूर्ण यात हात आहे मंडलिक साहेबांना निवडून आणण्यासाठी. शेवटचा प्रश्न तुम्हा सर्वांनाच आहे की तुम्हाला काय वाटतं कोण उघडणार दिल्लीचं खासदार? संजय मंडलिक साहेब दिल्लीचे एकच खासदार याची पूर्ण खात्री आहे आम्हाला. संजय मंडलिक साहेब. खात्री आहे.
100% खात्री आहे आणि भरपूर मताधिक्याने निवडून येणार. तर आताच आपल्यासोबत होत्या शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी. त्यांच्या मते असं वाटतं की यांना दिल्लीचं खासदार हे संजय मंडलिकजी उघडणार. आपल्याला 4 जूनला समजेलच कोण उघडणार दिल्लीचं खासदार. पाहत राहा माझा महाराष्ट्र. कॅमेरामन नाज अत्तरसोबत अमृता पवार.